तुम्हालाही असं वाटतं का तुम्ही खूप काही करू शकता, पण तरीही काल जिथे होता तिथेच आज आहात, तुमची प्रगती होत नाहीये? याचं कारण काय आहे माहितीये? याचं कारण आहे कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन हा एक इनविजिबल जेल आहे, जिथं आपल्याला सेफ वाटतं पण आपली स्वप्न मरायला लागतात. कम्फर्ट झोन तुम्हाला काय देतं? टेम्पररी शांती, नो रिस्क, नो टेन्शन. कम्फर्ट झोन आपल्याकडनं काय काढून घेतं? तर आपलं फ्युचर, आपला कॉन्फिडन्स, ह्या गोष्टी कम्फर्ट झोन आपल्याकडनं काढून घेत असतं. कम्फर्ट झोन नावाचा हा पिंजरा कसा तोडायचा? रोज एक नवीन गोष्ट शिका, रोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, रिस्क घ्यायला शिका. अपयश आलं तरी चालेल, फेल्युअर आलं तरी चालेल, पण ट्राय करायला शिका. कारण फेल्युअर होणं याच्यामध्ये काही वाईट नाहीये, परंतु ट्राय न करणं, प्रयत्न न करणं यामध्ये नक्कीच वाईट आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते बघा. दोन पक्षी असतात. पहिला पक्षी पिंजऱ्यामध्ये बंद असतो, त्याला जागच्या जागी दाना पाणी सर्व मिळत असतं, ऊन लागत नाही, वारा लागत नाही. पण मोठं आकाश बघायचं म्हटलं तर त्याला कधीच जाण्याची परवानगी नसते. आणि दुसरा पक्षी आहे जो हवेत उंच उडतो, रोज नवीन नदी, नवीन आकाश, नवीन डोंगर पाहायला जातो आणि स्वतःचं अन्न स्वतः मिळवतो. मग तुम्हाला पहिला पक्षी व्हायला आवडेल का दुसरा पक्षी? दुसरा पक्षी. का? कारण दुसरा पक्षी रोज नवीन ठिकाणी जातो, नवीन जागा पाहतो आणि रिस्क घेतो. रिस्क घेण्यात आनंद आहे. व्हेरी गुड, अगदी बरोबर. आकाशात उंच उडून प्रगती करणारा पक्षी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या भोवती असणारा कम्फर्ट झोन नावाचा पिंजरा तोडावाच लागेल. कारण कम्फर्ट झोन मध्ये असताना तुम्ही जिवंत असता, परंतु कम्फर्ट झोन तोडून बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही मात्र खरं जगणं शिकायला लागतात. जे कम्फर्ट झोन मध्ये राहतात, फक्त जिवंत राहतात, त्यांचं जगणं खूप फुलेल, खूप बहरेल असं नाही. बघा, अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. दोन बिया असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दोन्ही जमिनीवर पडलेल्या असतात. पहिली बी काय करते? मला मोठं व्हायचंय, ग्रो व्हायचंय म्हणून ती मातीच्या आतमध्ये शिरायला लागते. दुसरी बी काय म्हणते? नको रे बाबा, मी नाही जाणार जमिनीच्या खाली, मी खाली गेले तर अंधारात मला भीती वाटेल. ती रिस्क नाही घेत, ती आहे तिथंच बसून राहते. मग थोड्या वेळाने काय होतं? एक कोंबडी येते आणि तिला तो दाणा जमिनीवर पडलेला दिसतो, बी दिसते जमिनीवर पडलेली, ती टोचीने उचलून खाऊन टाकते. म्हणजे त्या बीचं आयुष्य तिथेच संपलं. पण जी दुसरी बी होती, जिनं रिस्क घेतली, मातीच्या खाली गेली, काही दिवसानंतर पाऊस पडला, ओलावा मिळाला आणि त्या बी मधनं अंकुर फुटला. अंकुर फुटून त्या बीचं झाड झालं आणि झाड होता 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 ते झाड खूप मोठं झालं, बहरलं, त्याला फुलं, फळं देखील आली. मग पहिल्या बीनं प्रगती कशामुळे केली? कारण पहिल्या बीने कम्फर्ट झोन सोडला, म्हणून ती आत गेली, म्हणून तिची प्रगती झाली. चार चौघामध्ये इंग्रजी बोलायला आपल्याला भीती वाटते, म्हणून कोणी इंग्रजी बोलायला लागलं तर आपण शांत बसतो. तो शांत बसणं म्हणजे काय? आपला कम्फर्ट झोन आहे. हा कम्फर्ट झोन ब्रेक करायला पाहिजे तुम्ही. मग इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी काय केलं पाहिजे? घरामध्ये घरातल्यांसोबत मोडके तोडके का होईना, पण दिवसाचे किमान 10 वाक्य इंग्रजी मधनं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढेल आणि इंग्रजी बोलायला तुम्हाला आवडायला लागेल. कम्फर्ट झोन म्हणजे काय समजलं तुम्हाला? मग कम्फर्ट झोन सोडून रिस्क घ्यायला तुम्हीही तयार आहात ना? व्हेरी गुड.